गडचिरोलीमध्ये वाजत गाजत दुर्गादेवीची घटस्थापना, आरमोर येथे भव्य मिरवणूक, आमदारांसह विविध क्षेत्रातील नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी। आग्रे आणि कोळी बांधवांचे आराध्य दैवत असलेली एकविरा देवीच्या कार्ला गडावर दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून भाविक दर्शनासाठी दाखल। घटस्थापनेने अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ। घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी। कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्र महोत्सवाला प्रारंभ। भाविकांची गर्दी तर 5551 अखंड मनोकामना ज्योतीचं प्रज्वलन करण्यात येणार। कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरामध्ये यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर, 120 CCTV कॅमेरा बरोबरच ड्रोनची ही नजर। ठाण्यामध्ये 3800 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, 3000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 27 वर्षांनंतर 10 दिवसांचा नवरात्रोत्सव, मुंबईतील शक्तीपीठ सज्ज। महालक्ष्मी मुंबादेवी मंदिरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त। सोलापूरच्या मोहोळमध्ये नवरात्र मंडळाच्या वतीने हेडफोन डान्सचा अनोखा प्रयोग। डॉल्बी बंदीचं उल्लंघन न करता हेडफोन लावून डान्स करत मिरवणूक। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, भक्तिमय वातावरणामध्ये घटस्थापना। अमरावतीमध्ये एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी। शुभांगी राऊत यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारली एकविरा देवीची हुबेहूब प्रतिकृती। सोलापूरमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ। सोलापूरकरांचा आराध्य दैवत रूपा भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। पुण्यातील चतुश्रृंगी शारदीय नवरात्र महोत्सवाची उत्साहात सुरुवात। मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी। कोल्हापूरमध्ये सुजय विखे पाटील यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं घेतलं दर्शन। राज्यात सर्वांना सुख शांती आणि आरोग्यदायी जीवन लाभो, देवीच्या चरणी विखेंचं साकडं। अकोल्यातील काठेपूर्णा येथील चंडिका देवी नवरात्रोत्सवाला प्रारंभ। या पुरातन मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, भाविकांसाठी प्रसादाचीही सोय। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, दर्शनासाठी पावसातही भाविकांच्या लांबच लांब रांगा। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये तरुणांना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळशीच्या पानांवर देवीची 9 चित्र साकारली। एक चित्र काढायला ओंकारला 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागला। आज नवरात्रोत्सवाची पहिली माळ नाशिकच्या सप्तशृंगी गडावर, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। नांदेडच्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाला प्रारंभ। माहूर गडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल। तर 9 दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ। नवरात्रोत्सवात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांच्या सोबतच दांडियाचं देखील आयोजन। यवतमाळमध्ये आसेगाव देवी येथे नवरात्रोत्सवाला प्रारंभ। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी भाविकांची गर्दी। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं श्री दुर्गामाता दौडला आजपासून सुरुवात। पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत दौडला सुरुवात। पहिल्याच दिवशी दौडमध्ये धारकरी आणि युवकांचा सहभाग। चंद्रपूरमध्ये देवी महाकालीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ। घटस्थापना आणि महाआरतीनं हजारो देवी भक्त आरतीमध्ये सहभागी झाले। रत्नागिरी शहरामध्ये नवरात्रोत्सवाची धूम। नवरात्रीच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये दुर्गामाता दौडचं आयोजन। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम। घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दौडचं आयोजन केलं जातं। आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ। भारतात एकूण 51 शक्तीपीठ। महाराष्ट्रामध्ये आदिशक्तीची 3.5 शक्तीपीठ प्रसिद्ध। पंढरपूरमध्ये सखुबाई कन्या प्रशालेमधील शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात। टिपऱ्या, पारंपरिक वेशभूषा करत विद्यार्थिनींची सरस्वती देवीची मिरवणूक। बेळगावमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडला सुरुवात। दौडच्या पहिल्या दिवशी हजारो तरुण आणि तरुणी यामध्ये सहभागी।
अकोल्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, देवीची वाजत गाजत मिरवणूक। सोलापूरच्या मोहोळमध्ये नवरात्र मंडळाकडून हेडफोन डान्सचा अनोखा प्रयोग, डॉल्बी बंदीचं उल्लंघन न करता हेडफोन लावून डान्स करत मिरवणूक। नवरात्रोत्सवामध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। बीडच्या आष्टीतील कडा शहरामध्ये पावसाचा हाहाकार, बीड अहिल्यानगर महामार्ग बंद। सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसानं तालुक्यातील बहळा नदीला पूर, नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थ संतप्त। अतिवृष्टीनं सगळं उद्ध्वस्त, शेतकरी आक्रमक, परळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा, पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमधील नागेश्वर मंदिर नदीवरील पूल उद्घाटनाच्या आधीच कोसळला, मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। बीडच्या बनवेवाडीमध्ये ढगफुटी, संपूर्ण गावात पाणी, अख्खं गाव डोंगरावर येऊन बसलं, आम्हाला जेवणाची तरी सोय करा, ग्रामस्थांची थेट मुख्यमंत्र्यांकडे विनंती। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील अडकलेल्यांचं रेस्क्यू, पुरामध्ये अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू, आतापर्यंत 22 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं। सोलापुरातील पितापूर बंधारा ओव्हरफ्लो, हरणा नदीला पूर आला, नदीनं रौद्र रूप धारण केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। साताऱ्यातील खटाव तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, येरळा नदीसह ओढ्या नाल्यांना पूर, येरळवाडी मध्यम प्रकल्पातून 6170 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपूर तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार, पावसानं तपकिरी शेटफळ गावातील ओढ्याला पूर, तर घरामध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरामध्ये धबधब्याला रौद्र रूप, मुसळधार पावसानं धबधबा ओसांडून वाहतोय, नागरिकांना धबधबा परिसरात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। बीडच्या जाधव वस्तीमध्ये शिरलं पाणी, अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांचे प्रचंड हाल। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, ग्रामीण भागातील घरांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नद्यांना पूर, जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास। सिल्लोड तालुक्यातील किरणा नदीला पूर, पुरानं परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। बीडमध्ये सिंदफणा नदीला रौद्र रूप, नदीच्या महापुराचं पाणी शिरूर शहरामध्ये शिरलं, दुकानामध्ये पाणी शिरल्यानं दुकानातील साहित्य वाहून गेलं। मालेगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, कांद्याचे रोप, डाळिंब, मका, टोमॅटो या पिकांचं नुकसान, शेतकरी संकटात। बीडमध्ये निसर्ग कोपला, चौसाळा मंडळामध्ये अतिवृष्टी, जनावरांचा खाण्याचा कडवा आणि शेती उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचंही नुकसान। पैठणमध्ये पावसाचा कहर, तालुक्यामध्ये 693 मिलीमीटर पावसाची नोंद। सिल्लोड तालुक्यातील बहळा नदीला पूर, बहळा नदीला पूर आल्यानं महामार्गावरील वाहतूक ठप्प। बीड शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस, माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्कही तुटला, शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल। जालन्यामध्ये दहिफळ परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, 2 एकर सोयाबीन पाण्याखाली, शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला। पूरग्रस्त पंजाबमधील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, भात पिकावर हळदी रोग आणि चायनीज व्हायरसचा प्रादुर्भाव। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं फुलांच्या मागणीमध्ये वाढ, शिरूरमध्ये शेवंतीच्या फुलांना 80 ते 100 रुपयांचा प्रति किलो मागे भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाशिकमध्ये मनसे आक्रमक, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा या मागणीसाठी मनसेचं सरकारच्या विरोधात आंदोलन। शेअर बाजारामध्ये जबरदस्त तेजी, ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब ठरला फुसकाच। महाराष्ट्राला 7,000 कोटींचा फटका, घटस्थापनेच्या मुहूर्तावर जीएसटीचे नवे दर।
भारतामध्ये दत्तक मुलं घेण्याच्या संख्येमध्ये वाढ, महाराष्ट्र अव्वल स्थानावर. विद्यापीठामध्ये 20% परीक्षा शुल्कामध्ये अचानक वाढ, शुल्क वाढीचं परिपत्रक जाळलं. परिपत्रकाची छात्र भारतीकडून संगमनेरमध्ये करण्यात आली होळी. ठाण्यामध्ये अवजड वाहनांना नो एंट्री, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 5 ते 11, संध्याकाळी 5 ते 11 दरम्यान बंदी. कोस्टल नरिमन पॉइंट ते भाईंदर अर्धा तासात गाठता येणार. मिठागर मंत्रालयाकडून राज्याकडे जमीन हस्तांतरित. रेलनीरचं बाटलीबंद पाणी आजपासून 1 रुपयानं स्वस्त. 1 लिटर पाण्यासाठी बाटलीसाठी मोजावे लागणार 15 रुपयांऐवजी 14 रुपये, तर आता 500 मिली बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये. हजारो शिक्षकांवर टीएटीची टांगती तलवार. महा टीएटीचे केले वेळापत्रक जाहीर. 23 नोव्हेंबरला होणार परीक्षा. जरांगेंच्या समर्थकांनीच गाडी पेटवली, नवनाथ वाघमारेंचा दावा. तर ओबीसींच्या बाजूने बोलणाऱ्यांवर हल्ले करण्याचं काम सुरू, नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप. मुंबईच्या दहिसरमध्ये आरपीआय आठवले पक्ष आक्रमक. वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा निषेध. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी. बारामतीमध्ये निरायत रयत शिक्षण संस्थेच्या संकुलामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी. शहरात विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची काढली मिरवणूक. अमरावतीमध्ये धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावं अशी मागणी. तर दीपक बोराडे गेल्या 6 दिवसांपासून करतायत उपोषण. जीएसटी कमी केल्यानं फिटनेस सेंटर चालकांनी व्यक्त केलं समाधान. सर्वसामान्य नागरिकांना लाभ होण्याची शक्यता. पंढरपूरच्या सीपी बागल यांच्या बागेत बंदुकीसह काडतूस सापडली. पुणे विमानतळावरील तपासणीमध्ये सापडली बंदूक. बागल यांचा शस्त्राचा परवाना केवळ महाराष्ट्रासाठी मर्यादित. बागल बंदूक घेऊन वाराणसीला का निघाले, प्रश्न उपस्थित. पंढरपूरमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138व्या जयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या हजारो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग. बारामतीमध्ये छत्रपती शाहू महाविद्यालयामध्ये कर्मवीर जयंती सोहळा साजरा. बारामती शहरातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित. यावेळेस लेझिम, नृत्य, दांडिया, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शनाचंही आयोजन. गडचिरोलीतून धानोरा मार्गे छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू. मार्गावर सध्या जड वाहनांना बंदी. वाहनधारकांना त्रास होत असल्यानं कामाला गती देण्याची मागणी. साताऱ्याच्या कास पठारालगत आढळले अतिदुर्मिळ ॲटलास मॉथ फुलपाखरू. जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक. चंद्रपूरच्या राजुऱ्यामध्ये नागरिकांचा थाळी बजाव आंदोलन. राजुरा तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू तसंच विविध समस्यांमुळे संविधान चौकात आंदोलन. जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगाम. तर बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमाला संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न. उल्हासनगरमध्ये खड्ड्यात ट्रक फसला. काही काळासाठी वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्याची वेळ. महानगरपालिकेकडून रस्त्यांची डागडुजी नसल्यानं नागरिकांना त्रास. साताऱ्यातील 99व्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा सत्कार. लेखकाला जात धर्म नसतो, विश्वासराव पाटलांचं वक्तव्य. पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी. ठेकेदारावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी. त्र्यंबकेश्वरमधील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करा. व्हॉइस ऑफ इंडिया संघटनेची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. गर्जना ठाकरेंच्या असा टीझरमध्ये उल्लेख. मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष.
हिंदू पंचांगानुसार एकच दसरा मेळावा, भाजपच्या दसरा मेळाव्याला काही महत्त्व नाही, संजय राऊतांची भाजपवर टीका. भारत पाकिस्तान सामना पाहता यावा म्हणून मोदी 8 ऐवजी 5 वाजता बोलले, खासदार संजय राऊतांची टीका. सामन्यावेळी पाकिस्तानच्या एका खेळाडूनं गोळ्या झाडण्याची ऍक्शन केली, बंदुकीची ऍक्शन कोणासाठी? भाजपचे लोक पाकिस्तानचा निषेध करण्याला घाबरतात. कालच्या सामन्यावर मोठी सट्टेबाजी झाली, राऊतांची टीका. जय शाह काल मुंबईत असल्याची माहिती, जय शहांनी ठरवलं तर पाकिस्तानवर बंदी आणू शकतात, राऊतांचं वक्तव्य. राऊतांचा 9 वाजताचा भोंगा देशविरोधी असतो, पंतप्रधान देशहितासाठी बोलतात, नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल. राऊतांना पाकिस्तान रत्न द्यायला हवा, संजय राऊत पाकिस्तानची दलाली करतात, नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सांगलीमध्ये मोर्चा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सांगलीमध्ये राज्यस्तरीय मोर्चा, पडळकरांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर टीका. गाडी पेटवली, वाघमारेंना जरांगेंवर संशय, जरांगेंच्या समर्थकांनी गाडी पेटवली, जरांगेंच्या आंदोलनामागे राजेश टोपेंनी रोहित पवारांचा हात, जरांगेंना अटक करण्याची नवनाथ वाघमारेंची मागणी. नादाला लागू नका, नाहीतर अजित पवारांचा कार्यक्रम करू, जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा, तुमचा सुपडा महाराष्ट्रातून साफ करू, जरांगेंचा काँग्रेसलाही इशारा. जरांगेंची दादागिरी चालू देणार नाही, आरक्षण आणि राजकारणावर चिंतन करणं गरजेचं, कुणबी प्रमाणपत्र एकही टिकणार नाही, गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका. अंतरवाली सराटीमध्ये बैठका झाल्या, भुजबळांच्या वक्तव्याशी सहमत, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य, जरांगेंना काय मदत केली राजेश टोपेंनी सांगावं, सदावर्तेंचं आव्हान. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली, तर पुढची सुनावणी आता 27 ऑक्टोबरला होणार. दोघांना सामंजस्यानं प्रकरण सोडवण्याचा कोर्टाचा सल्ला. गेल्या 15 वर्षांमध्ये काँग्रेसचा कोल्हापूरमध्ये फक्त भ्रष्टाचार, खासदार धनंजय महाडिकांची काँग्रेसवर टीका, कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता हवीच, धनंजय महाडिकांचं वक्तव्य. शिंदेंच्या शिवसेनेचा 24 सप्टेंबरला नागपूरमध्ये मेळावा, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी मेळावा, एकनाथ शिंदे देखील मेळाव्याला उपस्थित राहणार. कुणालाही वेगळा निधी नाही, सर्वांना समान वाटप, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. अकोटमध्ये कार्यकर्ता पक्षप्रवेश, मेळाव्यानंतर संवाद. सत्तार सिल्लोड सोयगावच्या दौऱ्यावर, अतिवृष्टीनं शेती पिकांचं अतोनात नुकसान, सत्तारांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा. राज्याच्या परंपरेला छेद देणाऱ्या गोष्टी सातत्यानं घडतात, सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारला सुनावलं. केंद्र सरकार बौद्धिक दिवाळखोर झालं आहे, जीएसटीवरून रोहित पवारांची आता केंद्र सरकारवर टीका. जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत रोहित पवारांचा फोनद्वारे संवाद, बळीराजाला न्याय देण्यासाठी पुन्हा मोर्चा काढू, रोहित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन. लव जिहादसाठी मुस्लिम दांडियामध्ये येतात, मुस्लिमांकडून माता भगिनींची फसवणूक, विश्व हिंदू परिषदेची मागणी योग्यच, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. मलकापूर आणि चांदुरामध्ये महाविकास आघाडीला भाजपचा धक्का, दोन्ही तालुक्यातील सरपंच आणि पदाधिकारी भाजपमध्ये, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचं काम सुरू, कोणावर व्यक्तिगत टीका करणं योग्य नाही, निलेश लंकेंची प्रतिक्रिया. ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच सुरू होणार, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मेट्रोची ट्रायल रन, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. वैभव खेडेकरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश. पाकिस्तानच्या कुरापतींना भारतानं नेहमीच जोरदार उत्तर दिलंय, पाकिस्तानी खेळाडूंनी कितीही सेलिब्रेशन केलं तरी मैदानात भारताचाच विजय, खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य. IIM मुंबईचं पुण्यामध्ये केंद्र सुरू होणार, मंत्री मुरलीधर मोहोळांनी मांडलेल्या प्रस्तावाला मान्यता, पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा.
उल्हासनगरमध्ये चिमुकल्याला मारहाण प्रकरणी मनसेकडून खासगी प्ले ग्रुपची तोडफोड. पोएम येत नव्हती म्हणून शिक्षिकेने केली मारहाण. शिक्षिकेच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. लातूर जिल्ह्यामध्ये मनसे आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मनसेचं आंदोलन. चुकलो तर कान धरा, रिकामं ठेवू नका. धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना जनतेच्या कामापासून दूर ठेवा, अंजली दमाने यांचं वक्तव्य. नाशिकच्या पंचवटीमधील गोळीबार प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी. जगदीश पाटीलचा पाय आणखीन खोलात. पूर्ण समाधानी होऊन मुंबईतून गेलात अहो जरांगे, आता कसला अल्टिमेटम. मंत्री चंद्रकांत पाटलांचा सवाल. सर्टिफिकेट मिळण्याची एक प्रक्रिया असते, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक. सिंधुदुर्गातील 92 विद्यार्थ्यांची फसवणूक. जर्मनीत नोकरी देण्यावरून फसवणूक. आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर लागू. जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त. नवरात्रीमध्ये देशातील नागरिकांना अनोखं गिफ्ट. आजपासून तूप, चीज, बटर, स्नॅक्स, केचप, जॅम, सुकामेवा, कॉफी आणि आईस्क्रीम सारख्या सामान्य ग्राहकांच्या उपयोगातील वस्तू स्वस्त होणार. टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन सारख्या लक्झरी वस्तू देखील आजपासून स्वस्त होणार. तर कार आणि टू व्हीलरवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला. बहुतेक औषध आणि फॉर्म्युलेशन्सवर 5% जीएसटी. ग्लुकोमीटर आणि डायग्नोस्टिक किट सारख्या वैद्यकीय उपकरणांवरील कर कमी झाल्याने सामान्य माणसांसाठी मोठा आधार. सिमेंटवरील कर 28%वरून 18%वर. गृहनिर्माण व्यावसायिकांना मोठा लाभ होणार. सेवा क्षेत्रामध्ये आरोग्य क्लब, सलून, फिटनेस सेंटर, योगा इत्यादींसह सौंदर्य आणि शारीरिक आरोग्य सेवांवरील जीएसटी देखील आता 5%वर. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोराडेंचं उपोषण. आंदोलक दीपक बोराडेंना अश्रू अनावर. धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, बोराडेंची मागणी. पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी. ठेकेदारावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.